पिशाब झालेला आहे. त्यामुळे आज सध्या इन्फॉर्मेशन मध्ये आणखी काही इन्फॉर्मेशन पद्धती वेगळ्या असतात, गाडीच्या पद्धती वेगळ्या असतात, डिस्क्रीट ठेवतात ते. सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी यांना पकडण्यामध्ये सिन्नर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे. यांच्याकडे अधिक चौकशी केली असता यांनी अंगडियाची वाहनं ही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे नाशिक ग्रामीणच्या हद्दीमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये अशा प्रकारच्या अंगडियाची वाहनांची माहिती काढून त्यांना रेकी करून त्यांना अडवून त्याच्यामधले कॅश आणि इतर मौल्यवान वस्तू लुटण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, यशस्वी पण केलेले आहेत. ही संपूर्ण टोळी ही त्रिसूर जिल्ह्यातील केरळ राज्यातील आहे. याच्यामधल्या 12 लोकांना आतापर्यंत अटक केलेली आहे. अधिकची लोकांना अटक होईल आणि त्यानंतर हे संपूर्ण टोळी कोणकोणत्या ठिकाणी काम केलेलं आहे, कोणकोणत्या ठिकाणी गुन्हे केलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना ट्रान्सफर करता येईल. त्याच्यामध्ये काही स्थानिक लोकांचा काही सहभाग आहे? अद्यापर्यंत स्थानिक लोकांचा सहभाग आढळलेला नाही, परंतु मला खात्री आहे की भविष्यातल्या तपासामध्ये काही स्थानिक लोकांचं सुद्धा नावं निष्पन्न होऊ शकते.